विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। गाणगापुरी दैवत माझे दत्त दिगंबर गुरु, गाणगापुरी दैवत माझे दत्त दिगंबर गुरु। दिगंबरा दिगंबरा भजन कराओ सुरू, भक्त हो दिगंबरा दिगंबरा भजन कराओ सुरू। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मृदुंग वीणा टाळ न चिपळ्या गाती एकच नाम, कृष्णा काठी औदुंबर तटी गवसे सद्गुरु धाम। मृदुंग वीणा टाळ न चिपळ्या गाती एकच नाम, कृष्णा काठी औदुंबर तटी गवसे सद्गुरु धाम। त्या धामाचा त्या नामाचा, त्या धामाचा त्या नामाचा ध्यास भक्त हो धरू। दिगंबरा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। इकडे लक्ष द्या, 2च मिनिटात सांगतो स्थानाची महत्व। हे जे आहे ते विश्रांती कट्टा, दत्त महाराज या रस्त्यावरून स्नानासाठी जात होतं आणि येताना सुद्धा ह्या रस्त्याने येत होतं। रोज स्नानाला जाताना अष्टतीर्थ करताना रोज इथं हे पहिली इथं शिळा होती मोठी आणि त्याच्यावर बसायचं आतमध्ये। तर ही महत्वाचं। आणि हे जे क्षेत्र आहे हे पर्वती नावाचा एक शेतकरी इथं ह्यांचं क्षेत्र आहे। तर बरेच दिवस इथं महाराज येत असत, पण त्या शेतकऱ्यांनी महाराजांना काय मागितलं नाही, दर्शन घ्यायचं आणि रोज निघून जायचा। पण एक दिवशी महाराज स्वतः म्हणले की तू रोज दर्शन घेतोय माझं, पण तू काय मागत कसं नाही, मला इच्छा काय, तुझी इच्छा काय आहे? तर ती शेतकरी म्हणला महाराज मला काय नको, फक्त या शेतामध्ये माझं चांगलं करा, शेत चांगलं येऊ द्या, म्हणले पीक चांगलं येऊ द्या असं। हा शेतामध्ये पाय लागू द्या आणि शेत माझं चांगलं येऊ द्या असं म्हणून निघून गेलं। आणि काही दिवसानं पावसाळा आला, लक्षात घ्या। महाराजांनी आज्ञा काय केली त्यावेळी, चांगलं होऊ द्या म्हणल्यावर महाराज म्हणले जे पीक आलतं ज्वारीची कणसं होती ते वरनं कापून टाक म्हणून सांगितलं त्यांनी। मग शेतकरी आश्चर्य करायला लागला, महाराज कापा म्हणते ती, चांगलं येऊ द्या म्हणून आशीर्वाद द्या म्हणतोय ना महाराज, तर म्हणते ती कापून टाका। पण ते शेतकरी म्हणला की गुरु आज्ञा आहे, की बाबा गुरुने सांगितलं, गुरुस्थानी मानत होतं ती महाराजांना।
मग ठीक आहे म्हणले, गुरुची इच्छा आहे तर कापून टाका. कापून टाकलं सगळं क्षेत्र, ही पूर्ण क्षेत्र त्यांचं आहे. कापून टाकलं. महाराज इथे बसलेले, ते परत आले आणि विचारलं. महाराज म्हणजे अरे मी चेष्टेनं सांगितलं तुला कापायला, तू कशाला कापलंस? महाराज तो म्हटला महाराज गुरु आज्ञेमध्ये आज्ञा होते, मग त्यांनी कापून टाकले. तर गुरु आज्ञा म्हणजे त्यांनी पाळणे, आपल्या लक्षात घ्या. आणि काही दिवसानं पुन्हा पावसाळा आला. पावसाळा आल्यानंतर आजूबाजूचे सगळी क्षेत्र पाण्याखाली गेली, नुकसान झाली, कुणाची शेती टिकली नाही, सगळीच नुकसान झालं. पण हे क्षेत्र हाय असं होतं आणि ते फक्त खालची म्हणजे ते ज्वारीची जी ताटं होती आणि त्या ताटाला पुन्हा कोंब फुटलं आणि 5-6 कणस लागायला लागली. त्याला एक कणसाच्या ऐवजी 6-7 कणस अशी लागायला लागली आणि सगळी आजूबाजूची क्षेत्र नुकसान झालं होतं, सगळं काही राहिलं नव्हतं. पण तेवढंच क्षेत्र आलं, शेतकऱ्याने येऊन महाराजांचं पाय धरलं आणि इतकं धान्य त्यावेळी झालं. त्यावेळी यौवन म्हणजे इथं राजाचा ते काळ होता. त्यावेळी असं परवानगी नव्हती कोणालाही काय करायची, राजाची परवानगी घ्यायची. आणि त्यावेळी महाराजांना विचारलं, महाराज एवढं धान्य आलंय तर ह्याचं मी काय करू? तर महाराज म्हणले, महाराजांना ती द्यायला आलता, पण ते महाराज म्हणले मला काय करू घेऊन, हे धान्य असं तू गोरगरिबाला चांगल्या लोकांना हे देऊन टाक, दान कर. आणि मग त्यांनी असं सगळं धान्य आलेलं सर्व लोकांना वाटून टाकलं, दिलं आणि शेतकऱ्याचा उद्धार केला महाराजांनी. लक्षात घ्या, फक्त एक गुरुची आज्ञा पाळल्यानंतर गुरु कृपा कशी असती या आपल्याला तीर्थात आपल्याला लक्षात घ्या. लक्षात अवधूत लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. ते असेल घटना, चूक झाली असेल, एखादा अपराध घडला असेल किंवा आपण आता मुक्ती मागत असतो, सतत शक्ती मुक्ती मागत असतील, तुम्ही सुद्धा मुक्त व्हायचं आहे. शक्ती मागती म्हणजे तुम्हाला मुक्ती नको आहे का? आलं लक्षात? तर जे मनात काय आहे मी सगळं इथं महाराज म्हणायचं आमचं घेऊन टाका, शंभू महादेवा खंडेश्वर महाराज सर्व आमच्या जवळचं घेऊन टाका, आमचं काय नाही, ते तुमच्याकडून आलेलं आहे, ते तुम्ही तुमचं परत घ्या आणि आम्हाला सर्व दोषातून सर्व विकारातून मुक्त करा. झालेले अष्टतीर्थेमध्ये काय माझ्याकडून चूक झाली असेल, न कळत मी कुणाची चेष्टा केली असेल, देवाबद्दल अपशब्द बोललो असेल, जे काय चूक केली असेल ती तुमची आहे माता, गंगा माता, भागीरथी माता, अमरजा माता, भीमा माता, क्षमा करा आणि तुमच्या पोटात आम्हाला घ्या आणि आमचं स्नान स्वीकार करा आणि परत अष्टतीर्थाला यायचं आहे. कारण कसं असतं, आपण प्रत्येक वेळी आपलं कर्म वाढत असतंय, त्यामुळं महिन्यातनं एकदा आहे. पण आपल्या देवस्थानची ज्या वेळेस तीर्थयात्रा निघाल त्यावेळेस जेवढी येतील तेवढ्या लोकांनी सगळ्यांना घेऊन या. आता घरातली काय लोक आली नसतील त्यांना परत एकदा आपण तीर्थस्थानाला आणूया. आता मनापासून मनातलं सगळं विकल्प स्नान करताना सोडून द्या. महादेवाचा जयघोष करायचा. इथं मुक्तीचं स्थान आहे आणि महादेवाचं इथं मंदिर आहे. आपण जल त्यांना वाहायचं आहे आणि 3 असे जल घ्यायचं. ओम श्री गुरुदेव दत्त 3 वेळा प्राशन करायचं. सगळं शुद्ध होऊन जातंय. मनात कुठला विकल्प आणायचा नाही. मध्ये जावा तुम्हाला हितलं जरी घेतलं मी तुमच्या देखत आता घेऊन दाखवतो. ही मनात विकल्प आल्यामुळे आपल्याला कसं होतंय कुठलं ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त. शुद्ध होतंय, पवित्र होतंय. गंगा माता ही आपण स्नान करताना म्हणून अगोदर आम्हाला 4 दिवस महाराजांनी बोलवलं होतं इथं स्नान करण्यासाठी.
की लोकांना त्याची शुद्धता पवित्रता लक्षात येत नाही लवकर. हे सगळं विकार माता आत घेते पोटात. मनात ती शुद्धी झाली पाहिजे. नुसतं वर्ण स्नान करून उपयोग नाही. आलं लक्षात. म्हणून आताच तीर्थ करताना शेवटचं अगदी मनापासून करा. आलं लक्षात. अवधूत चिंतन श्री झाल्यानंतर आपले गुरुदेव आहेत त्यांचं दर्शन घ्या आणि पुन्हा कल्लेश्वर महाराजांच्या तिथं स्नान करा. दर्शन पटापटा घ्यायचं, लय वेळ लागायचं नाही. इथंच घ्यायचं. पुन्हा तिथं सारखं महाराजांना अडवायचं नाही. मठाची गर्दी असते. इथं सगळ्यांनी एकदाच दर्शन घ्यायचा. सारखं परत महाराज मला पाया पडू द्या. इथं काय असेल ती त्यांच्या चरणावर समर्पण करा. गुरुच्या गुरु आहे की आपलं ती. आलं लक्षात. अवधूत चिंतन श्री शिवदत्त महाराज पायावरती पाणी घाला सगळ्यांना म्हणावं. डोक्यावरती घालला का महाराजांना आता येऊ का डोक्यावर घालायची काय गरज नाही. पायावर सुद्धा घालायची गरज नाही. महाराजांना शिकडा आला सगळ्याच्या. लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु. दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजा